नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले NEP 2020 अंतर्गत इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची माहिती। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहित आहे की शैक्षणिक सत्र 2024-25 पासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केला आहे। त्या अनुषंगाने सर्व विद्याशाखांचा अभ्यासक्रम गुणदान पद्धती एकसारखी करण्यात आली आहे। तसेच सर्व विद्याशाखांचा अभ्यासक्रम देखील बदलवण्यात आला आहे। त्या अनुषंगाने इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम देखील बदलण्यात आला आहे। त्यानुसार आपणास या पेपरला 4 क्रेडिट असून 100 मार्क या पेपरला राहणार आहे। त्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन म्हणजेच इंटरनल असेसमेंट याला 40 मार्क आणि थेअरी म्हणजेच लिखित परीक्षा ही 60 मार्काची राहणार आहे। यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत हे 10-10 मार्काचे 2 राहणार आहेत आणि उर्वरित 4 प्रश्न जे आहेत हे 5-5 मार्काचे राहणार आहेत। मित्रांनो, इतिहास विषयाचा अभ्यासक्रम समजून घेणे, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे आहे हे समजून घेणे आणि अभ्यासक्रमाकरता सर्वोत्तम पुस्तक कोणते उपलब्ध आहे हे जाणून घेणे हा या व्हिडिओ मागचा हेतू आहे। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करतो आहोत BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले इतिहास विषय प्राचीन भारतातील जैन आणि बौद्ध धर्माचा इतिहास। मित्रांनो, BA पार्ट 1 या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कोणतेही थेअरीचे 3 पेपर घ्यायचे आहेत। त्या अनुषंगाने आपल्या इतिहास या विषयाला 4 क्रेडिट देण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने आधीच आपण आता पाहिलं की 40 मार्काचं इंटरनल आणि 60 मार्काची जी आहे ती थेअरी आहे। यामध्ये आपला जो काही पेपर आहे विद्यापीठाने ठरवून दिलेला जैन व बौद्ध धर्माचा इतिहास, या अभ्यासक्रमामध्ये एकूण 6 युनिट राहणार आहेत। प्रत्येक युनिटला समान मार्क म्हणजेच 10-10 मार्क राहणार आहेत। युनिट पहिले प्राचीन भारतातील इतिहासाची पुरातत्वीय साधने, यामध्ये पुरातत्वीय आणि भौतिक साधने। मित्रांनो, हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की पुरातत्वीय साधनं म्हणजे काय। पुरातत्वीय साधनं म्हणजे जे सहजासहजी नष्ट करता येत नाही किंवा जे जमिनीच्या पोटात गाडलेले असतात त्याचं उत्खनन करून ते बाहेर काढल्या जातात किंवा जे नष्ट होत नाही अशा साधनांना पुरातत्वीय किंवा भौतिक साधने असे म्हणतात। यामध्ये प्रामुख्याने शिलालेख, अभिलेख, नाणे, मुद्रा, प्राचीन अवशेष, मंदिरे, स्मारके, उत्खनने यांचा साधारणपणे समावेश होतो। या युनिट मधला दुसरा मुद्दा आहे 1.2 वैदिक साहित्य। यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। आपल्याला माहिती आहे की भारतातील सर्वात प्राचीन जर का कोणता वेद असेल तर तो ऋग्वेद आहे। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद। त्यानंतर महाकाव्य रामायण आणि महाभारत ही 2 महाकाव्य आपली अभ्यासक्रमाची सोर्सेस आहेत, साधनं आहेत। त्यानंतर जी 18 पुराणे आहेत ती देखील आपल्या अभ्यासक्रमाची साधने आहेत। त्यानंतर 1.3 जैन आणि बौद्ध धर्माची साहित्य। यामध्ये जैन आगम साहित्य, जैन साहित्याचे महत्व, बौद्ध साहित्य, बौद्ध साहित्यामध्ये त्रिपिटक, विनयपिटक, सुप्तपिटक, मिलिंद प्रश्न, जातक कथा, तसेच लौकिक साहित्य, विष्णुगुप्त चाणक्य लिखित अर्थशास्त्र आणि ग्रीक राजदूत मॅगस्थनीस लिखित इंडिका, तसेच इतर अनेक भारतीय भाषेतील साहित्यांचा देखील आपण अभ्यास प्राचीन भारतातील अभ्यासाच्या साधनांमध्ये करणार आहोत। त्यानंतर 1.4 परकीय प्रवास वर्णने। यामध्ये ग्रीक, अरबी, चीनी प्रवासी भारतामध्ये भारताचा अभ्यास करण्याकरता आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की संपूर्ण आशिया खंडावर त्या कालखंडामध्ये भारताचा प्रभाव होता आणि म्हणून चीनी अनेक प्रवासी, ग्रीक अनेक प्रवासी किंवा अरबी अनेक प्रवासी भारताचा अभ्यास करण्याकरता भारतीय संस्कृतीचा, भारतीय धर्माचा, भारतीय ज्ञान विज्ञान परंपरेचा, त्याचबरोबर भारतीय अध्यात्माचा, त्याचबरोबर भारतीयांनी केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा अभ्यास करण्याकरिता चीन मधून फाहियान, इत्सिंग आणि युआनचांग हे सर्वच्या सर्व जी काही प्रवासी आहेत यांनी आपले अनुभव या ठिकाणी आपल्या साहित्यामध्ये, आपल्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेले आहे आणि आपल्याला त्या साधनांच्या आधारे इसवी सन पूर्व साधारणपणे 10व्या शतकातला भारत कसा होता, इसवी सन पूर्व 6व्या शतकातला भारत कसा होता, इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकातील भारत कसा होता याची माहिती जर आपल्याला कुठे मिळत असेल तर ते या परकीय साधनांवरून लक्षात येते। त्यानंतर मित्रांनो, युनिट दुसरे आहे जैन धर्माचा उदय आणि प्रसार। मित्रांनो, यामध्ये देखील 4 मुद्दे अपेक्षित आहेत। 2.1 यामध्ये जैन धर्माचा उदय, जैन धर्माच्या उदयाची कारणे, वर्धमान महावीर यांचे चरित्र। यामध्ये जैन धर्म
पूर्वपरिचय, वर्धमान महावीर यांचे आरंभिक जीवन, वर्धमान महावीर यांचे चरित्र आणि त्यांचे योगदान। युनिट 2 मधील 2.3 यामध्ये जैन धर्माचे तत्वज्ञान, जैन दर्शन, जैन धर्मातील ज्ञानमीमांसा, अनेकत्ववाद, भगवान महावीरांची आचरण पद्धती, जैन धर्माची शिकवण, पंचमहाव्रते, सम्यक त्रिरत्ने, जैन उपासकांचा आचार धर्म, अष्टविधी पूजा अशा प्रकारचा कंटेंट या 2.3 मध्ये आहे। त्यानंतर नंतरच्या या मुद्द्यामध्ये जैन धर्माचा प्रसार कशा पद्धतीने भारतात आणि भारताबाहेर होत गेला याची माहिती या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत। जैन धर्माचा प्रसाराची कारणे, जैन धर्म आणि मौर्य काळ, महाजन काळ, जैन धर्माचा गुप्ताच्या काळात झालेला प्रसार, जैन धर्माचा उत्तर भारतात झालेला प्रसार आणि जैन धर्माचा दक्षिण भारतात कशा पद्धतीने प्रसार झाला या सर्वांची माहिती आपल्याला युनिट क्रमांक 2 मध्ये अभ्यासायची आहे। त्यानंतर युनिट क्रमांक 3 यामध्ये जैन धर्मातील संप्रदाय आणि सांस्कृतिक योगदान, 3.1 मध्ये जैन धर्मातील संप्रदाय। मित्रांनो, वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे संप्रदाय असतात, मग ख्रिश्चन धर्म असेल, जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, त्यानंतर मुस्लिम धर्म असेल, या प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय पडलेले दिसून येतात। आपण जेव्हा ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट अशा प्रकारचे 2 संप्रदाय त्या धर्मामध्ये। शिया आणि सुन्नी हे मुस्लिम धर्मातील आहेत, बौद्ध धर्मातील हीनयान आणि महायान हे पंथ आहेत। तशाच पद्धतीने जैन धर्मामध्ये देखील श्वेतांबर संप्रदाय आणि दिगंबर संप्रदाय हे संप्रदाय त्यामध्ये आहे। त्याचबरोबर जैन साहित्य, जैन धर्मातील कला आणि स्थापत्य कला, जैन कलामूर्ती, जैन स्थापत्य कला, जैन चैत्य, जैन स्तूप लेणी, जैन मंदिरे आणि जैन तीर्थक्षेत्रे। त्यानंतर युनिट 3.4 जैन धर्मातील शैक्षणिक केंद्रे, जैन शिक्षण पद्धती, उद्देश, जैन शैक्षणिक केंद्रातील अभ्यासक, अध्यापन पद्धती, प्राचीन भारतातील जैन केंद्रे, विद्याशाखा, जैन शिक्षण पद्धतीचे योगदान। त्यानंतर 3.4 जैन धर्माचे सांस्कृतिक योगदान, साहित्य व भाषांचा विकास, स्वातंत्र्याचा व समन्वयाचा प्रभाव, अनेकत्ववाद, दृष्टिकोनातून यथार्थवादाचा स्वीकार, जैन नीतिशास्त्राचे योगदान, वारसा संवर्धन, जैन मंदिरे, स्थापत्यकला, शिल्पकला, गुरुकुल संस्था, विद्यालय परंपरा। मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या प्रारंभी म्हटले की ह्या विषयाचा अभ्यास करण्याकरिता सर्वोत्तम पुस्तक कोणतं आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या, डॉक्टर कविता तातेड आणि डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांनी लिहिलेले प्राचीन भारतातील जैन आणि बौद्ध धर्माचं पुस्तक हे अतिशय अभ्यासपूर्ण आणि अतिशय संदर्भ ग्रंथासहित असं पुस्तक, जैन आणि बौद्ध धर्माचा इतिहास हे पुस्तक तुमच्यासाठी लिहिलेलं आहे। पिंपळापुरे प्रकाशन नागपूर यांनी हे प्रकाशित केलेलं आहे आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रमुख शहरांमध्ये आणि बुक डेपो मध्ये पुस्तक उपलब्ध आहे। निश्चितपणे तुम्ही त्याचा अभ्यास करा। मित्रांनो, युनिट 4 बौद्ध धर्माचा उदय आणि तत्वज्ञान। मित्रांनो, युनिट 4, 5, 6 यावर साधारणपणे फोकस करण्यात आलेला आहे बौद्ध धर्माचा, म्हणून युनिट 4 बौद्ध धर्माचा उदय, तत्वज्ञान आणि प्रसार यामध्ये 4.1 बौद्ध धर्माच्या उदयाची कारणे, कपिलवस्तू शाक्य राज्य, त्यानंतर 4.2 सिद्धार्थ गौतम बुद्धाचे चरित्र, असित मुनींची भविष्यवाणी, सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग का केला, भगवान बुद्धाला झालेला सत्याचा शोध, बुद्धत्व प्राप्ती, धम्मचक्र प्रवर्तन आणि पदयात्रा। मित्रांनो, एक लक्षात घ्या, भगवान बुद्धाच्या चरित्राचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस असं आपल्या लक्षात येते की भगवान बुद्धाचा जन्म नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी झाला। भगवान बुद्ध हे शाक्य गणाचे राजकुमार त्या ठिकाणी होते। त्यानंतर भगवान बुद्धाने सत्याचा शोध घेण्यासाठी मानवी समुदायाला दुःखाच्या गर्तेतून काढण्याकरिता जप, तप, उपासना केल्यात आणि त्यांना शेवटी सत्याचा शोध लागला आणि त्यांनी तो शोध त्यांना जे सत्य प्राप्त झालं त्यांनी ते स्वतः पुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून या धम्माचा प्रसार केलेला आपल्याला दिसून येतो। म्हणून धम्मचक्र प्रवर्तन आणि धम्म पदयात्रा। मित्रांनो, भगवान बुद्धाचे इसवी सन पूर्व 487 मध्ये वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर या ठिकाणी महापरिनिर्वाण झाले। म्हणून 4.2 मधील भगवान बुद्धाचे जीवन
म्हणजे भगवान बुद्धाचे चरित्र, भगवान बुद्धाचा जन्म ते भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण याची सविस्तर माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. तर चला 4.3 भगवान बुद्धाचे तत्वज्ञान, भगवान बुद्धाचे 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग आणि बुद्धाची त्रिरत्ने. युनिट 4 4.4 बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराची कारणे. युनिट 5 बौद्ध धर्मातील संप्रदाय, परिषदा आणि बौद्ध धर्माचे संरक्षक राजे. 5.1 बौद्ध धर्मातील संप्रदाय. आपण आधीच पाहिलं की अनेक धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय असतात. त्याचबरोबर बौद्ध संघ, बौद्ध धर्मातील संप्रदाय, भगवान बुद्धाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता बौद्ध संघाची निर्मिती केली आणि या संघाच्या माध्यमातून मग देश विदेशामध्ये हीनयान आणि महायान या 2 संप्रदायांनी भगवान बुद्धाची विचारधारा जी आहे, भगवान बुद्धाचा जो संदेश आहे, भगवान बुद्धाचं जे सत्य आहे हे जगभर पसरवण्याचं काम या हीनयान आणि महायान बौद्ध संघाने केलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर बौद्ध धम्म परिषदा. पहिली धम्म परिषद ही राजगृह या ठिकाणी इसवी सन पूर्व 483 मध्ये झाली. दुसरी धम्म परिषद वैशाली या ठिकाणी इसवी सन पूर्व 383 मध्ये झाली. तिसरी धम्म परिषद पाटलीपुत्र या ठिकाणी इसवी सन पूर्व 250 मध्ये झाली. चौथी धम्म परिषद कुंडलवन म्हणजेच काश्मीर या ठिकाणी इसवी सन पहिल्या शतकामध्ये झाली. सम्राट हर्षवर्धनाच्या काळात कन्नौज या ठिकाणी सर्वधर्म परिषद जरी आयोजित करण्यात आली असली इसवी सन 643 मध्ये, पण त्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव हा बौद्ध धर्माच्या परिषदेचा होता. 5.3 सम्राट अशोकाचे बौद्ध धर्मातील योगदान. आपल्याला माहिती आहे की अनेक त्या काळातील शासकांनी, सम्राटांनी, राजांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे आणि बौद्ध धर्माचा इम्पॅक्ट इतका मोठा होता की कारण बौद्ध धर्माचे उद्गाते, प्रेरक करते, निर्माते जे होते ते राजकुमार होते आणि जर एखादा राजकुमार जर काय बौद्ध धर्माचा स्वीकार करतो तर निश्चितपणे त्याचा प्रभाव नंतर कित्येक शतके आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणून सम्राट अशोकाचा बौद्ध धर्मातील योगदान, सम्राट अशोकाचे बौद्ध धर्मातील योगदान. सम्राट अशोक आणि कलिंग युद्ध इसवी सन पूर्व 261 मध्ये सम्राट अशोकाला अशी जाणीव झाली की माणसांच्या शरीरावर राज्य केल्यापेक्षा माणसांच्या मनावर राज्य करावे आणि त्या अनुषंगाने कलिंग युद्धानंतर भगवान बुद्धाच्या पायाशी सम्राट अशोक शरण गेलेले दिसून येतात आणि म्हणून कलिंग युद्धाचे महत्व, सम्राट अशोकाचा बौद्ध धम्म, सम्राट अशोकाने बौद्ध धम्माला दिलेले नवे स्वरूप, सम्राट अशोक बौद्ध धम्माचा आश्रयदाता, सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी धर्म महामात्याची निर्मिती केली, धर्म खात्याची निर्मिती केली, त्याचबरोबर धर्म परिषदेचे आयोजन सम्राट अशोकाने त्या ठिकाणी केले. म्हणून सम्राट अशोकाचे बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर लोकोपयोगी कार्य आपल्याला देशभरामध्ये सम्राट अशोकाचे अनेक शिलालेख मित्रांनो देशभरामध्ये दिसतात आणि त्या शिलालेखांवर त्या काळात सम्राट अशोकाच्या आज्ञा कोरलेल्या आहेत आणि मग सम्राट अशोक आदेश करतोय किंवा सम्राट अशोक त्या काळातल्या समाजाला सांगतोय की माता पित्यांशी कसं वागावं, हिंसा करू नये, प्राणी हत्या करू नये, त्याचबरोबर समोपचाराने आणि सदाचाराने राहावं. तर अशा प्रकारचे ठिकठिकाणी शिलालेख आपल्याला कोरलेले दिसून येतात. म्हणून सम्राट अशोकाचे शिलालेख, सम्राट कुशाणांचा म्हणजे सम्राट कनिष्काचा बौद्ध धर्मातील योगदान. याच युनिट मधील 5.4 सम्राट हर्षवर्धनाचे बौद्ध धर्मातील योगदान, वर्धन घराण्याची स्थापना, सम्राट हर्षवर्धनाचे धार्मिक धोरण, महान साहित्यिक सम्राट हर्षवर्धन, हर्षवर्धनाचे शैक्षणिक कार्य. त्यानंतर शेवटचं युनिट 6 बौद्ध धर्मातील कला, वास्तुकला आणि सांस्कृतिक योगदान. मित्रांनो देशभरामध्ये जवळपास 1000 लेण्या आहेत, त्यापैकी 800 ते 850 लेण्या फक्त महाराष्ट्रात आहेत. म्हणून बौद्ध धर्मातील स्तूप आणि शिल्पकला. युनिट 6 मित्रांनो आपल्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त जर का लेण्या कुठं असतील तर त्या भारतात आहेत. भारतात आजच्या तारखेमध्ये साधारणपणे 1000 लेण्या आहेत. बघा हा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, हा अजिंठ्याच्या लेणीवर आधारित आहे, हा वेरूळच्या लेणीवर आधारित आहे, हा सांचीच्या स्तूपावरती एक आधारित आहे आणि म्हणून सगळ्यात जास्त जर का लेण्या कुठं असतील, स्तूप कुठं असतील, चैत्यगृह जर का कुठं असतील तर ते महाराष्ट्रात त्या ठिकाणी आहे. म्हणून बौद्ध धर्मातील स्तूप, चैत्यगृह, सांचीचा स्तूप, भाराऊतचा स्तूप, पेशावरचा स्तूप, अमरावतीचा स्तूप आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील भोन येथील सम्राट अशोककालीन स्तूप, लोणार येथील बौद्धकालीन वास्तू, भाजे लेणी, कार्ले लेणी, अजिंठा, वेरूळ
लेण्यांमधून चित्रित होणारा बौद्ध धम्म, बघा हा व्हिडिओ आहे. यामध्ये मी सविस्तर अशी अजिंठा लेण्यांची माहिती, वेरूळच्या लेण्यांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. स्तंभलेखन, कुशाणकालीन, मथुरा आणि गांधार शैली, त्याचबरोबर 6.2 बौद्ध धर्म आणि बौद्ध धम्मातील शैक्षणिक केंद्रे. मित्रांनो, भारताची ओळख आज आपण पाहतोय की भारतीय ज्ञान परंपरेचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा यावर जास्तीत जास्त फोकस करण्यात आलेला आहे. आणि मग हे ज्या वेळेस बारकाईने अभ्यास केला जातो त्यावेळेस आपल्याला दिसून येते की त्या काळातली जी काही शिक्षण पद्धती होती, त्या काळातली जी गुरुकुल पद्धती होती, त्या काळातली जी शैक्षणिक केंद्र होती, विद्यापीठ होती, ही जगाला प्रेरणा देणारी होती, जगाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारी होती. म्हणून तक्षशिला विद्यापीठामध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया, तक्षशिला विद्यापीठातील निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, राजाद्वारे देण्यात येणारी छात्रवृत्ती ज्याला शिष्यवृत्ती असे म्हटले जाते, त्याचबरोबर तक्षशिला विद्यापीठातील अभ्यासक्रम कोणता होता, त्यांची अध्यापनाची पद्धती कोणती होती, त्याचबरोबर वाराणसी विद्यापीठ, नालंदा विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया. मित्रांनो, आज अलीकडच्या कालखंडामध्ये एंट्रन्स एक्झाम आलेली आहे, पात्रता परीक्षा, गुणवत्ता पात्रता परीक्षा. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली आणि तेव्हापासून नालंदा विद्यापीठात प्रवेश घेण्याकरिता पात्रता परीक्षा द्यावी लागत असे. देश विदेशातील विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन तयारी वर्षभर करत असत. नालंदा विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया, ग्रंथालय, त्याचबरोबर नालंदा विद्यापीठात शिकवण्यात येणारे अभ्यासक्रम, वसतिगृह, निवासाची व्यवस्था, वल्लभी विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ, धान्यकटक विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठ अशा प्रकारची सविस्तर माहिती आमच्या पुस्तकांमध्ये आहे. मित्रांनो, 6.3 बौद्ध धम्माच्या उदयाची सामाजिक परिणाम कोणकोणते झाले, यामध्ये प्रामुख्याने तत्कालीन वर्णव्यवस्थेला छेद पडला, समताधिष्ठित समाजाची निर्मिती झाली, अहिंसावादी समाज निर्माण झाला, नवे धार्मिक मूल्य अस्तित्वात आले, धर्मव्यवस्थेत बदल घडून आला, समाज व्यवस्थेत स्त्रियाच्या अस्तित्वाला मान्यता मिळाली, नवीन शिक्षण पद्धती अस्तित्वात आली, नवे विद्यापीठाची स्थापना झाली, नवे सण उत्सव अस्तित्वात आले. अशा पद्धतीने आपल्या हे लक्षात येतं की इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये उदयास आलेला बौद्ध धम्म आणि या बौद्ध धम्माचे कोणकोणते सामाजिक परिणाम त्या काळातील भारतीय समाज जीवनावर पडले याची माहिती आपणास दिसून येते. त्यानंतर बौद्ध धम्माचे सांस्कृतिक योगदान, जातीभेदाला विरोध व समतेचा स्वीकार, धार्मिक उदारता व सहिष्णुता. बौद्ध धम्माच्या उदयामुळे भारतावर कोणकोणते सांस्कृतिक परिणाम झाले हे आपण पाहतो आहोत. जातीभेदाला विरोध आणि समताधिष्ठित समाज निर्माण झाला, धार्मिक उदारता व सहिष्णुता निर्माण झाली, विचार स्वातंत्र्य निर्माण झाले, बोली भाषेतून साहित्य निर्माण झाले, मूर्तिपूजेचा प्रसार झाला, बौद्ध साहित्याची निर्मिती झाली, राजकीय व राष्ट्रीय एकता प्रस्थापित झाली, बौद्ध धर्माचा भारतीय राजनीतीवर पडलेला परिणाम आणि भारतीय कला स्थापत्य क्षेत्रात महत्वपूर्ण परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमावर आधारित ही प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसते. या प्रश्नपत्रिकेमध्ये दीर्घोत्तरी 2 प्रश्न आहेत. कोणताही एक प्रश्न त्यामध्ये लिहायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला 10 आणि 10 20 मार्कांचे दीर्घोत्तरी आणि उर्वरित 4 युनिटवर 5-5 मार्काचे लघुत्तरी अशा प्रकारे प्रश्न त्या ठिकाणी पडणार आहेत. साधारणपणे 10 मार्काच्या प्रश्नाकरिता तुम्ही मागून पुढून 7 ते 8 पेजेस लिहिणं अपेक्षित आहे. तर 5 मार्काच्या प्रश्नाकरिता साधारणपणे 2.5-3 तुम्ही मागून पुढून पेजेस लिहिणं आवश्यक आहे. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने हा आपला अभ्यासक्रम आहे. आपण ह्या अभ्यासक्रमाची सिरीज सुरू ठेवणार आहोत. त्यामुळे चला पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.